Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 5th, subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, we have started topic number 8, multiples and factors. In last videos, we learned about the factors and multiples. Also, we learned test for divisibility and about prime and composite numbers. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राइम नंबर्स आणि कंपोजिट नंबर्स म्हणजे काय याविषयी माहिती घेतलेली आहे. प्राइम नंबर्स याला आपण मूळ संख्या असे म्हणतो आणि कंपोजिट नंबर्स यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. नाउ इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट को प्राइम नंबर्स म्हणजेच सहमूळ संख्या म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नाउ वी नो a number which has only two factors, one and the number itself is called a prime number. म्हणजे ज्या संख्येचा फक्त एक आणि ती संख्या स्वतः हे दोनच फॅक्टर्स निघतात म्हणजे त्याला दुसऱ्या कोणत्याच संख्येनं भाग जात नाही अशा संख्येला आपण प्राइम नंबर म्हणजेच मूळ संख्या असं म्हणतो. A number which has more than two factors is called a composite numbers. आणि ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स निघतात त्याला आपण कंपोजिट म्हणजेच संयुक्त संख्या असं म्हणतो. म्हणजेच त्या संख्येला इतर संख्येनं सुद्धा आपण भाग घालवू शकतो. नाउ इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द को प्राइम नंबर्स. तर को प्राइम नंबर्स म्हणजे काय हे आपल्याला शोधायचं आहे. Let's see one example. Now two numbers are given to us, 12 and 18. Now we have to find that these two numbers are co-prime numbers or not. म्हणजे 12 आणि 18 ह्या संख्या को-प्राइम नंबर्स म्हणजे सहमूळ संख्या आहेत की नाहीत ते शोधायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला 12 आणि 18 या दोन्ही नंबर्सचे काय करायचे आहेत फॅक्टर्स काढायचे आहेत. तर बघा 12चे फॅक्टर्स म्हणजे 12 या संख्येला कुठल्या कुठल्या संख्येनं भाग जातो आपल्याला माहिती आहे. एक हा सगळ्यांचाच फॅक्टर असतो 1. 12ला 2 आपण पूर्णपणे भाग घालू शकतो 2. त्यानंतर 3च्या टेबलमध्ये सुद्धा 12 येतं म्हणजे 3ने सुद्धा याला पूर्ण भाग जातो 3. त्यानंतर 4च्या टेबलमध्ये सुद्धा 12 येतं 4. त्यानंतर 6 आणि मग त्यानंतर 12 म्हणजेच 1, 2, 3, 4, 6 and 12. दीज आर फॅक्टर्स ऑफ नंबर 12. तर याच पद्धतीनं आपल्याला 18 या संख्येचे सुद्धा फॅक्टर्स काढायचे आहेत. 18ला भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या पाड्यामध्ये 18 हा अंक येतो ते बघायचं आहे. एक आपल्याला माहिती आहे सगळ्याचाच फॅक्टर असतो 1. 2च्या पाड्यात 18 येतं त्यामुळे तो याचा फॅक्टर असणार आहे. 3च्या पाड्यात 18 येतं त्यामुळे तो सुद्धा याचा फॅक्टर असणार आहे. त्यानंतर 6च्या पाड्यात येतं. त्यानंतर 9 2 जा 18, 9 2 18 त्यामुळे 9च्या पाड्यात सुद्धा येतं आणि 18 1 जा 18, 18 1 18. त्यामुळं 1 2 3 6 9 and 18 दीज आर फॅक्टर्स ऑफ नंबर 18. आता याच्यामध्ये या दोन्ही संख्येचे जे आपण फॅक्टर्स काढलेले आहेत त्यामधले कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहेत. म्हणजे असे फॅक्टर्स की जे दोन्हीमध्ये सुद्धा कॉमन आहेत. तर आपल्याला इथं दिसतं की याच्यामध्ये 1 आहे याच्यामध्ये सुद्धा 1 आहे. 1 हा कॉमन फॅक्टर झाला. तर इथं 2 आहे याच्यामध्ये सुद्धा 2 आहे त्यामुळं 2 हा सुद्धा या दोन्हीमधला कॉमन फॅक्टर झाला. तर इथं 3 आहे इथं सुद्धा 3 आहे त्यामुळे 3 हा याचा कॉमन फॅक्टर झाला. 4 इथं आहे परंतु यात नाही आहे त्यामुळे तो कॉमन फॅक्टर नाही. आता याच्यामध्ये 6 आहे इथं सुद्धा 6 आहे त्यामुळं 6 हा सुद्धा याचा कॉमन फॅक्टर झाला. म्हणजे आपल्याला ह्याचे कॉमन फॅक्टर्स किती निघाले बघा 1 2 3 6 असे 4 कॉमन फॅक्टर निघालेले आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की याला एकपेक्षा जास्त फॅक्टर्स कॉमन फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळं 12 आणि 18 हे नंबर्स को प्राइम नंबर्स नाहीत. म्हणजे ज्याचे एकपेक्षा जास्त फॅक्टर्स मिळतात कॉमन फॅक्टर्स तर त्यांना आपण को प्राइम म्हणत नाही.
तर बघा त्यामुळे आता इथं 12चे फॅक्टर्स अगोदर आपण काढलेले आहेत, त्यानंतर 18चे फॅक्टर्स काढले आणि दोन्हीमध्ये सामायिक असणारे म्हणजे कॉमन फॅक्टर्ससुद्धा आपण काढलेले आहेत. आणि हे जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते आपल्याला एकपेक्षा जास्त मिळालेले आहेत, म्हणजे जास्त फॅक्टर्स दोन्हीमध्ये कॉमन आहेत. असे जर दोन नंबर्स असतील ज्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स जास्त आपल्याला मिळतात एकपेक्षा, तर ह्या दोन नंबर्सना आपण को प्राईम नंबर्स म्हणणार नाहीत. म्हणजे ह्या दोन संख्या को प्राईम नंबर नाहीत, म्हणजे त्या सहमूळ संख्या नाहीत असं आपण म्हणू शकतो. नाऊ लेट सी अनदर एक्झाम्पल. तर आणखीन एक उदाहरण आपण पाहू. नाऊ सी 10 अँड 21. तर 10 आणि 21 या संख्या को प्राईम आहेत की नाही ते आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळे आपल्याला हे को प्राईम आहेत की नाही शोधण्यासाठी दोन्ही संख्येचे काय काढायचे आहेत, फॅक्टर्स काढायचे आहेत. फॅक्टर्स काढत असताना 10चे फॅक्टर्स काय निघालेत बघा. आपण 1 हा याचा फॅक्टर असतोच. 2 सुद्धा आपण याला डिवाइड करू शकतो. 2 5 जा 10, त्यामुळे 2 हा सुद्धा याचा फॅक्टर आहे. 5 2 जा 10, त्यामुळे 5 हा याचा फॅक्टर आहे. आणि त्यानंतर 10 10 1 जा 10, त्यामुळे 10 हा सुद्धा याचा फॅक्टर आहे. त्यानंतर 21चे सुद्धा आपण फॅक्टर्स काढणार आहोत. 1 2 आपण याला पूर्णपणे भाग घालू शकत नाही, त्यामुळे 2 याचा फॅक्टर नाही आहे. 3च्या टेबलमध्ये 3 7 जा 21, त्यामुळं 3ने याला पूर्ण भाग जातो, त्यामुळे 3 हा याचा फॅक्टर झाला. त्यानंतर 7च्या टेबलमध्ये आहे 7 3 जा 21, त्यामुळे 7 हा सुद्धा याचा फॅक्टर झाला. आणि त्यानंतर 21. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, कॉमन फॅक्टर्स, या दोन्हीमधले आपण कॉमन फॅक्टर्स शोधणार आहोत. तर आता इथं आपण जर बघितलं तर 1 आणि इथं सुद्धा 1, म्हणजे 1 हा याच्यामधला कॉमन फॅक्टर मिळतो. त्यानंतर 2 3 5 7 10 21 असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, पण ते कॉमन नाही आहेत. म्हणजे यावरून आपल्याला काय समजतं की याच्यामध्ये फक्त एकच कॉमन फॅक्टर निघतो. नंबर्स विच हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राईम नंबर्स. म्हणजे या दोन संख्येमध्ये फक्त एक हा अंकच आपल्याला कॉमन फॅक्टर मिळतो आहे, म्हणून या संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, को प्राईम नंबर्स, म्हणजे याला आपण सहमूळ संख्या असं म्हणणार आहोत. आता बघा आपल्याला काही जर नंबर्स दिले असतील, पेअर ऑफ नंबर्स म्हणजे संख्यांचे जोड्या दिल्या जाणार आहेत. मग ह्या जोड्या को प्राईम नंबर्सच्या आहेत की नाहीत ते आपल्याला शोधावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, जे दोन नंबर्स दिलेले आहेत त्या दोन्ही नंबर्सचे काय करायचे आहेत, फॅक्टर्स काढायचे आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, हे जे आपण फॅक्टर्स काढणार आहोत त्याच्यामधले कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहेत. कॉमन फॅक्टर फक्त एकच आला, एकच कॉमन फॅक्टर दोन्हीमध्ये आला तर त्या संख्यांना को प्राईम आहेत असं म्हणायचं. आणि जर या दोन संख्येच्या फॅक्टरमध्ये कॉमन फॅक्टर्स जास्त निघाले, एकपेक्षा जास्त कॉमन फॅक्टर्स जर निघाले तर त्यांना आपण को प्राईम नंबर नाहीत असं म्हणणार आहोत. अशा पद्धतीनं आपण को प्राईम आहेत की नाहीत हे शोधू शकतो. स्टुडंट्स, नाऊ वी हॅव टू सॉल्व प्रॉब्लेम सेट नंबर 35. अशा पद्धतीनं तुम्ही प्रॉब्लेम सेट नंबर 35 कंप्लीट करायचा आहे. थँक्यू.